नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. 12वी आर्ट तुम्ही घेतला असेल किंवा 12वी नंतर तुम्ही आर्ट फॅकल्टीमधनं तुम्हाला जर करिअरचे ऑप्शन चेक करायचे असेल तर आज मी तुम्हाला 7 महत्वाच्या करिअरच्या संधी सांगणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 12वी आर्ट्स किंवा 12वी नंतर जे आर्ट्स घेणार आहेत, ग्रॅज्युएशन करणार आहेत, त्या सगळ्याच उमेदवारांना किंवा 12वी नंतर काय काय संधी आहे त्याबद्दल थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा. यात काही मुद्दे तुम्हाला आवडले तर मला कमेंटमध्ये टाका, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाका, अजून काही विषयांबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर कमेंटमध्ये टाका. त्यावरती पूर्ण माहिती घेऊन परत एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की बनवेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की कोणता कोर्स 12वी नंतर तुम्ही करावा, किती वर्षाचा 12वी नंतरचा तो कोर्स असेल तुमच्या करिअरच्या दृष्टीने, एंट्रन्स एक्झाम असते का, त्यानंतर पुढे कोणकोणत्या जॉबसाठी तुम्हाला संधी असतात आणि कोणत्या स्किलची आवश्यकता त्या पदावर जाण्यासाठी लागते, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. वन बाय वन आपण जाऊया. पहिलं बघा, सरकारी नोकरीचं ज्यांचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी मी पहिले सांगतो. पहिला महत्वाचा ऑप्शन आणि टॉपचा ऑप्शन तुम्हाला आहे सरकारी नोकरी, ज्यामध्ये युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा मी इथे उल्लेख करतो. ज्यामधून बघा सुपर क्लास 1 म्हणजेच IAS, IPS, IRS सारख्या या पदांसाठी तुम्ही इथे आर्ट फॅकल्टी मधनं जाऊ शकता. कारण यासाठीचा जो अभ्यास असतो ना, तो अभ्यास जे की आर्ट स्ट्रीमचे सगळे विषय असतात, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, हे सगळे विषय, मराठी, इंग्लिश, सगळे विषय तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये बघायला मिळतात. आता यासाठी पात्रता काय असते तर युपीएससी साठी तुमचं एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. बघा, कोणता एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएशन असलेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. वयोमर्यादा साधारणतः इथे दिलेली आहे तुम्हाला. ओपन साठी म्हणजे युपीएससीला तुम्ही जर गेलात तर ओपन साठी तुम्हाला 34 ते 37 वर्षापर्यंत इथे तुम्हाला सवलत दिलेली आहे. परीक्षा पॅटर्न यांचा कसा असतो, परीक्षा पॅटर्न बघा, पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते आणि मुलाखत असते. बघा, मुलाखत नंतर तुमचं फायनल सिलेक्शन होते. मुलाखत आणि मुख्य परीक्षांच्या एकूण मार्कांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं. परीक्षा कधी असते, साधारणतः प्रत्येक वर्षी जून मध्ये ही पूर्व परीक्षा असते. जून मध्ये पूर्व परीक्षा असते आणि त्यानंतर 4 महिन्याच्या गॅपने तुमची मुख्य परीक्षा घेण्यात येते. अभ्यासक्रम काय असतो तर यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट, मॅथ, रिझनिंग हे सगळे विषय प्लस तुम्हाला याच्या पुढचे ऍडव्हान्स विषय पण तुम्हाला इथे अभ्यासावे लागतात. पण बेसिकली आर्ट फॅकल्टीचे विषय तुम्हाला इथे, तुम्ही जर असाल आर्ट फॅकल्टी मधनं, त्या विद्यार्थ्यांना युपीएससी क्रॅक करणं किंवा युपीएससीचा अभ्यासक्रम त्यांना सोपा जातो. फक्त एवढाच मुद्दा आहे की हे विद्यार्थी अभ्यास करत नाही. पण तुम्ही आर्ट फॅकल्टी मधनं जाणार असाल आणि तुम्हाला जर युपीएससी मधनं एखादं पद हवं असेल तर नक्कीच तुम्ही या फॅकल्टीचा उपयोग करून ह्या पदासाठी अभ्यास करू शकता. आता इथे डिटेल्स मी तुम्हाला युपीएससी बद्दल डिटेलमध्ये पुढे सेपरेट व्हिडिओ घेईल. तुम्हाला आवश्यकता असेल कमेंटमध्ये सांगा. पण हे एक चांगलं करिअरचं ऑप्शन तुम्हाला असू शकतं. बघा, सरकारी नोकरी दुसरा मुद्दा यामध्ये आहे एमपीएससी. युपीएससीच्या खालोखाली एमपीएससी आहे. एमपीएससी मधनं क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या पोस्ट आहेत. बघा, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, PSI, STI, एसओ असे पद यामध्ये आहे. यामध्ये जवळपास असं म्हणू शकतो आपण 50 ते 60 वेगळ्या प्रकारची पद आहेत, ज्यामध्ये तुम्ही इथे करिअर म्हणून ऑप्शन निवडू शकता. पात्रता काय असते याला तर ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. वयोमर्यादा ओपन साठी 38, कॅटेगरीसाठी 43 वर्ष आहे. परीक्षा पॅटर्न जर बघितला तर पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा प्लस मुलाखत असा पॅटर्न यामध्ये पण असतो आणि यामध्ये मुलाखत आणि मुख्यचे मार्क फायनल मध्ये काउंट केले जातात. यामध्ये परीक्षा साधारणतः कधी असते तर याची परीक्षा साधारणतः बघा, दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल येतं. फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये तुमचे फॉर्म सुटतात. साधारणतः जून जुलै मध्ये तुमचे पेपर होऊ शकतात. आता याचं शेड्यूल बऱ्याच वेळेस बदलत असतं, हे पण लक्षात घेऊन तुम्ही याचा अभ्यास करा. कारण दरवर्षी स्थिर नाहीये. युपीएससी कसं दरवर्षी जून मध्ये तुमची परीक्षा होतेच, पण यांचं स्थिर नसतं. पण टेंटेटिव्ह तुम्हाला जून जुलैमध्ये यांची पण परीक्षा होत असतात. अभ्यासक्रम काय असतो तर इथे पण अभ्यासक्रम तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणेच बेसिकली आर्ट फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचेच विषय जास्त असतात. सायन्स आणि कॉमर्सचे विषय तुलनेने कम्पॅरेटिव्हली फार कमी असतात किंवा पर्सेंटेज मध्ये बघितलं तर 20-30% असतात. बाकी 60-70% पॅटर्न तुमचा आर्ट फॅकल्टीचे जे विषय आहेत ना त्या विषयाला धरूनच असतात, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं अपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगतो ती म्हणजे लॉ. तुम्हाला जर वकील व्हायचं असेल, सरकारी वकील व्हा किंवा प्रायव्हेट तुमचे वकील म्हणून तुम्ही जॉब करू शकतात, स्वतःचा बिझनेस पण करू शकतात. आता लॉ मध्ये बघा, 12 नंतर 5 इयरचा लॉचा कोर्स असतो. यामध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम असते. मग महाराष्ट्र लेवलला LLB 5 इयरचा CETचा, महाराष्ट्रातील 5 वर्षाचा हा इंटिग्रेटेड कोर्स आहे. 12वी उत्तीर्ण पात्र विद्यार्थी ही प्रवेश प्रक्रिया देऊ शकतो. एंट्रन्सची एक्झाम म्हणतो आपण त्याला. CET मध्ये पात्र झाल्यानंतर कॅप राऊंड थ्रू म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसद्वारे तुमचं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करतं. तुमचा जर मार्क चांगले असेल CETला तर तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळतं आणि गव्हर्नमेंटच्या कॉलेजला तुमचं जर सिलेक्शन झालं तर भविष्यात अजून करिअरचे ऑप्शन वाढतात.
कोर्समध्ये BA-LLB आहे, BBA-LLB आहे, BLS-LLB यांसारखे इंटिग्रेटेड लॉ कोर्स उपलब्ध आहे. म्हणजे तुमचं BA जर आर्ट मधनं केलं असेल तुम्ही LLB पण करू शकता. 12वी पाल्यानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता एंट्रन्स, आणि एंट्रन्स झाल्यानंतर तुमचं BA-LLB ला इथे नंबर लागू शकतो. त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर बघा, तुम्ही जर लॉ करायचं असेल, तुम्ही ग्रॅज्युएट केलं, ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आफ्टर 12th काय केलं तुम्ही, ग्रॅज्युएशन केलं BA, तर BA नंतर तुम्हाला 3 वर्षाचा LLB चा कोर्स आहे, ज्यामध्ये BA, BCom, BSc इत्यादी ग्रॅज्युएशन झाले विद्यार्थी हा कोर्स करू शकता. महाराष्ट्र LLB 3 इयर CT कॅप आणि 3 इयर LLB ला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण करावं, महा LLB 3 इयर CT द्यावी, आणि CT मध्ये पात्र झाल्यानंतर कॅप राऊंड थ्रो तुमचा मेरिट प्रक्रियेनुसार लॉ कॉलेजला प्रवेश होतो. सो ही जी एक्झाम आहे, CETची एक्झाम आहे, ज्याला आपण क्लॅट म्हणतो किंवा इतर एक्झाम आहेत, त्याबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये टाका, त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो. त्याचबरोबर लॉ मध्ये एका वेळेस सांगायचं म्हटलं तर 12वी नंतर तुमचं 5 इयर LLB असतं, त्यानंतर महाराष्ट्र LLB 5 इयर CET एक्झाम असते, कॅप राऊंड, आणि तुमचा लॉ कॉलेजला इथे ऍडमिशन होतं. सेम तुम्हाला जर 12वी ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला लॉ करायचं असेल तर ग्रॅज्युएशन नंतर 3 इयरचं LLB आहे, त्यासाठी ही CETची एक्झाम असते, आणि मग कॅप राऊंड तुमचं सिलेक्शन कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर पुढचं ऑप्शन तुम्हाला बघा, टीचिंग, म्हणजे तुम्हाला शिक्षक होण्याचे इच्छुक असाल, शिक्षक व्हावंसं वाटत असेल, भविष्यात पिढ्या घडवायच्या असेल तुम्हाला, तर शिक्षक हा सुद्धा एक चांगला ऑप्शन तुम्हाला आहे. कोणता कोर्स करा तुम्ही, तर शिक्षक 12वी नंतर तुम्हाला जर जायचं असेल तर डिप्लोमा असतो बघा, म्हणजेच DED कोर्स तुम्ही करू शकता, डिप्लोमा इन एज्युकेशन. आणि जर तुम्ही पदवी घेतली असेल BAची पदवी, तर BAच्या उमेदवारांना इथे BED करून सुद्धा शिक्षक होता येतं बघा. DEDच्या बेसवर पण आहे, BEDच्या बेसवर. मग आता इथे कोर्स जर बघितला आपण तर DED आणि BEDचा कोर्स बघितला तर 2 वर्षांचा कोर्स आहे आणि 3 वर्षाचा पण कोर्स आहे बघा. 3 वर्षाचा, काही ठिकाणी आता 2 वर्षाचा, आता काही वर्षांनी 1 वर्षाचा, म्हणजे 2 आणि 1 वर्षाचा BEDचा कोर्स आहे. डिप्लोमा मात्र 2 वर्षाचा असणार आहे. आता यामध्ये तुम्ही कोणता कोर्स केल्यानंतर काय होऊ शकतं, सपोज तुम्ही DED जर केला तर तुम्ही 1 ते 8 ह्या वर्गांसाठी शिक्षक होऊ शकता, आणि तुम्ही जर BED केलं तर 6 ते 12 ह्या वर्गांसाठी विषयानुसार तुम्ही शिक्षक होऊ शकतात. एंट्रन्स एक्झाम आहे का, तर यासाठी एंट्रन्स एक्झाम DED BEDला एंट्रन्स, DEDला नाही पण BEDला तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ती असते. पुढे कोणकोणते जॉबसाठी संधी आहे, तर तुम्ही शिक्षक होऊ शकता. तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे 1 ते 12 वर्गांसाठी तुम्ही त्या व्यावसायिक अर्हतेनुसार, म्हणजे DED केलं की BED केलंय त्यानुसार तुम्ही इथे शिक्षक होऊ शकतात. कोणत्या स्किलची आवश्यकता आहे, तुम्हाला जर स्टेज डेअरिंग तुमची असेल, तुम्हाला जर विद्यार्थ्यांना शिकवायला आवडत असेल, किंवा एखादी गोष्ट समोर त्याला समजून सांगण्याची लकब तुमच्यामध्ये असेल, तुम्हाला आवडत असेल, तर शिक्षक हा पेशा म्हणूया, किंवा शिक्षक हे करिअर म्हणून ऑप्शन तुमच्यासाठी अतिशय योग्य असणार आहे. आता टीचिंग मध्ये BED जर तुम्हाला करायचं असेल तर महाराष्ट्र BED CET ही प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. मार्ग बघा, ग्रॅज्युएशन करावं, BA मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर तुमची ही CET एक्झाम होते, कॅप राऊंड थ्रू तुमचं BED कॉलेजला सिलेक्शन होत असतं. नंतर 5वा ऑप्शन तुम्हाला इथे आहे जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. बघा, ज्या विद्यार्थ्यांना सोशल मीडिया किंवा अँकर किंवा फिल्म सिटीमध्ये म्हणा, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणा, किंवा जे TV चॅनल असतात त्यावर जायला इच्छुक असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी हा एक चांगला कोर्स आहे, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. ज्यामध्ये बघा 12वी करायची, 12वी नंतर BA जर्नलिझम, त्याला BJMC म्हणतो आपण किंवा BMM म्हणतो, इंटर्नशिप करायची आणि मीडिया इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता. जसं की प्रवेशासाठी सर्व कॉलेजमध्ये एकच एंट्रन्स एक्झाम नसते, प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी एंट्रन्स एक्झाम असू शकते, किंवा 12वीच्या बेसवर तुमच्या मेरिट थ्रू सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. कॉलेज विद्यापीठानुसार प्रत्येक 12वीच्या गुणांवर मेरिट एंट्रन्स एक्झाम किंवा युनिव्हर्सिटी स्पेशल प्रोसेसद्वारे होऊ शकते. म्हणजे कधी कधी काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम असते, काही ठिकाणी 12वीच्या मार्कांवर सुद्धा तुमचं डायरेक्टली मेरिट थ्रू सिलेक्शन होऊ शकतं. आता डिप्लोमा जो आहे ह्याचा तो 1 वर्षाचा आहे, डिग्री करायची 3 ते 4 वर्षाची असते. एकदा तुम्ही त्या कॉलेज जाऊन व्हेरीफाय करू शकतात. जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे आहेत, तर बघा न्यूजपेपरला, टेलिव्हिजनला, डिजिटल मीडियाला, रेडिओ ब्रॉडकास्टसाठी, ऍडव्हर्टाइजमेंट PR साठी आणि फिल्म प्रोडक्शनसाठी तुम्ही इथे करिअरचे ऑप्शन म्हणून या माध्यमातून जाऊ शकतात. त्यानंतर 6वा याच्यामध्ये करिअरचा ऑप्शन म्हणजे सोशल वर्क, ज्याला आपण कोर्सला BSW किंवा MSW म्हणतो, बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणतो आपण त्याला. 12वी आर्ट नंतर तुम्ही डायरेक्टली BSW ला जाऊ शकतात आणि नंतर तुम्ही MSW करू शकतात. 12वी नंतर BSW इंटर्नशिप फील्ड वर्क केलं, MSW केलं तर NGO किंवा गव्हर्नमेंट किंवा CSR सोशल सेक्टरमध्ये
तुम्ही इथे जॉब करू शकतात. BSW किती वर्षाचा असतो? सध्याच्या UG शिक्षण पद्धतीनुसार विद्यापीठानुसार हा 3 ते 4 वर्षाचा असू शकतो. MSW बघितलं तर मास्टर ऑफ सोशल वर्क, BSW किंवा काही संबंधित ग्रॅज्युएशन कोर्सेस केल्यानंतर MSW करता येतं. यामध्ये बघा BSW MSW केलं तर स्पेशलायझेशन तुम्ही घेऊ शकता, फील्ड एक्सपिरियन्स घेऊ शकतात आणि करिअरचं ऑप्शन तुम्ही निवडू शकतात. आता सोशल वर्क तुम्ही याच्यामध्ये BSW किंवा MSW जर केलं तर तुम्हाला BSW मध्ये प्रवेश कसा मिळतो? तर बघा 12वी कोणत्या शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर BSW करता येतं आणि प्रवेशाची पद्धत कॉलेज विद्यापीठानुसार बदलते. काही कॉलेजमध्ये 12वीच्या गुणांवर मेरिट ऍडमिशन घेतात, काही विद्यापीठांमध्ये एंट्रन्स एक्झाम असते, काही संस्थांमध्ये डायरेक्ट युनिव्हर्सिटी ऍडमिशन प्रोसेस असते. म्हणून ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या वर्षाची ऍडमिशन नोटिफिकेशन तपासणे पण आवश्यक असेल. आता यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे आहेत तर यामध्ये बघा NGO ला तुम्ही जॉब करू शकता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये NGO इथे कार्यरत असतात, त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करू शकता, हॉस्पिटलमध्ये काम करू शकता, गव्हर्नमेंट अँड सोशल वेलफेअर सेक्टर आहे, चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट सेक्टर आहे, इंटरनॅशनल अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, इथे पण तुम्ही जॉब करू शकता. मल्टीनॅशनल लेवलला तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटी असतात बघा. त्यानंतर 7वा करिअरचा ऑप्शन आहे सायकोलॉजी. आता तुम्हाला समोरची सायकोलॉजी ओळखता येत असेल किंवा सायकोलॉजीच्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता येत असतील तर बघा सध्याच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया, मोबाईलचा, इन्स्टाचा, रीलचा वापर करून बरेच जण सायको होत चाललेले आहेत आणि भविष्यामध्ये असे सायकोलॉजिस्टची गरज पण पडणार आहे. त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे 12वी आर्ट्स नंतर BA सायकोलॉजी किंवा MA सायकोलॉजी तुम्ही घेऊ शकता. BA सायकोलॉजी इंटर्नशिप, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊ शकतात. MA सायकोलॉजी आणि स्पेशलायझेशन करून करिअरचे ऑप्शन आहे. BA सायकोलॉजी किती वर्षाचा आहे तर यामध्ये 3 ते 4 वर्षाचा कोर्स तुम्हाला बघायला मिळेल. त्या युनिव्हर्सिटीनुसार तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आणि यामध्ये BA सायकोलॉजीमध्ये प्रवेश कसा मिळतो तर 12वी उत्तीर्णानुसार डायरेक्टली तुम्हाला प्रवेश मिळतो. प्रवेशाची पद्धत विद्यापीठ कॉलेजनुसार वेगळी असेल. काही कॉलेजमध्ये 12वीच्या गुणांवर आहे, काही विद्यापीठांमध्ये एंट्रन्स एक्झाम आहे, काही ठिकाणी UG किंवा युनिव्हर्सिटी स्पेशलाइज ऍडमिशन प्रोसेस असते. विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला त्या वर्षाची ऍडमिशन नोटिफिकेशन तपासावी. सो असे 7 महत्वाचे करिअरचे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता यामध्ये सायकोलॉजीमध्ये करिअरचे ऑप्शन कुठे आहे तर सायकोलॉजी, मेंटल हेल्थ सर्व्हिस तुम्ही देऊ शकता, स्कूल अँड एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करू शकता, हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेक्टरमध्ये तुमची गरज आहे, कॉर्पोरेट HR मध्ये आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, NGO आणि सोशल सेक्टरमध्ये पण तुमची गरज आहे, रिसर्च अँड अकॅडमिक्समध्ये आहे, सायकोलॉजिकल रिसर्चमध्ये, टीचिंग अँड हायर एज्युकेशन सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन्स ओपन आहेत. सो हे 7 करिअरच्या संधी मी तुम्हाला सांगितले. याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. काही ठिकाणी बघा ही माहिती तुम्हाला मी देत असताना दरवर्षी काही बदल होत असतात. त्या बदलाला अनुरूप तुम्ही त्या कॉलेजला, त्या ऍडमिशन प्रोसेसला व्हिजिट करून तिथे माहिती घेऊ शकता. पण एक साधारणतः तुम्हाला करिअरचे ऑप्शन तुम्हाला 12वी आर्ट किंवा 12वी नंतर आर्ट फॅकल्टीचे विद्यार्थी सगळे ऑप्शन ओपन आहे. फक्त प्रवेशाची जी पद्धत आहे थोडीफार दरवर्षी बदलू शकते, बदल होऊ शकतो, तो फक्त लक्षात घ्यावा. या संदर्भात तुम्हाला अजून एखाद्या कोर्सची, एखाद्या मुद्द्याची तुम्हाला स्पेशल माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की टाका. यावरती स्पेशल व्हिडिओ तुम्हाला नक्की घेतो. आणि इथून पुढे तुम्हाला 10वी नंतर 11वी 12वी आणि 11वी 12वी नंतर पुढच्या सगळे ऑप्शन्स किंवा 10वी नंतर 11वीचं ऍडमिशन प्रोसेस कशी असते, JEE, नीट असेल, CET असेल किंवा इतर ज्या CETच्या एक्झाम आहे त्यांची पण पूर्ण माहिती ह्या चॅनलवरती मी देणार आहे. तुम्हाला आवश्यकता असेल त्याची माहिती मला, तो प्रश्न मला कमेंटमध्ये टाका, त्याचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.